नमस्कार. प्रवीण रिअल एस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको मंडळाची जाहिरात असो, पुणे मंडळाची जाहिरात असो, मुंबई मंडळाची जाहिरात असो, जशी माहिती आपल्याला सोशल मीडिया वृत्तपत्राद्वारे जी माहिती मिळते, ती माहिती आपण या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. पुणे मंडळाची जी लॉटरी निघणार आहे, येणाऱ्या 3,000 घरांची, ती मार्च महिन्यामध्ये त्याची जाहिरात निघणार आहे. आता सिडको मंडळाची जाहिरात सुरू आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स टाकण्याचं ऑप्शन ओपन झालेले आहेत. 11 ते 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला प्रेफरन्स टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे अशी बातमी आलेली आहे, की जे मुंबई मंडळ आहेत, तिथे 5,000 घरांची लॉटरी निघणार आहेत आणि जाहिरात येणाऱ्या एप्रिलमध्ये निघणार आहे. त्यांची तशी तयारी सुद्धा सुरू झालेली आहे, अशी बातमी आलेली आहे. आणि या लोकेशनमध्ये 5,000 घरं सांगितण्यात आलेली आहे. EWS, LIG, MIG, HIG, परत कोणत्या लोकेशनची घरं असणार आहेत, किती असणार आहेत, याची पण पूर्ण डिटेल्समध्ये तिथे माहिती आलेली आहे. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जशी या लॉटरीचं नोटिफिकेशन येईल, जशी जाहिरात येईल, लोकेशन वाईज, घराच्या किमती वाईज, त्याची माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे व्हिडिओवरी केलं जाईल. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. जी मुंबई म्हाडा मंडळाची जी जाहिरात आहे 5,000 घरांची, त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे, तर तुम्ही अर्ज करू शकता. ऑलरेडी ज्यांनी म्हाडाच्या साईडवरती आपलं पोर्टलवरती जे आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट ऑलरेडी बनवलेले आहेत, प्रोफाईल बनवलेली आहेत, त्यांना वेगळा म्हणजे वेगळं ॲप्लिकेशन करायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला जर फायनान्शियल इयर जर त्यांनी सांगितलेलं आहे, की मागच्या वर्षी फायनान्शियल इयर वेगळं होतं, यावर्षी फायनान्शियल वेगळं असणार आहे. फक्त तुम्हाला एडिटचा ऑप्शन असणार आहे. तिथून तुम्ही ते एडिट करून तुम्ही फक्त फायनान्शियल इयरचं जे इन्कम टॅक्स सर्टिफिकेट असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल, ते तुम्ही एडिट करून तुम्ही ते प्रोफाईल तुमची बनवू शकता. म्हणजे तुम्हाला परत जो प्रोफाईल बनवायची तुम्हाला आवश्यकता नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड तुमचं डिजिलॉकर थ्रू ते एकदा ॲक्टिव्हेट झालेले आहे. आता या 5,000 घरांच्या लॉटरीमध्ये जी माहिती आहे ती माहिती आता पाहणार आहोत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील अत्यल्प व अल्प गटातील घरांना प्रचंड मागणी आहे. घरांच्या सोडतीसाठी इच्छुकांचे अर्ज खूप मोठ्या प्रमाणावर येतात. सोडतीतील 2025 मध्ये खंड पडला. 2024 मध्ये मुंबई मंडळाची लॉटरी निघाली, 2025 मध्ये नाही निघाली. त्यामुळे 2025 चे लॉटरीमधील जे म्हाडाला मिळालेली जी घरं असेल ती आणि 2026 म्हणजे अशी ती लॉटरी 5,000 घरांची निघणार आहे. सोडती 2025 मध्ये जे मुंबई मंडळ कामाला लागले, सध्या घरांची शोधाशोध सुरू असून किमान 5,000 घरांची लॉटरी निघणार आहेत, असे निर्णय मंडळाने घेतलेला आहे. सध्या इतकी घरे तयार नसल्याने जे निर्माणाधीन प्रकल्प आहेत, त्यांचा या घरांमध्ये समावेश केला जाईल. जे म्हाडाला जी घरं मिळत असतात, जसे की 15% सर्व समावेश योजना, 20% सर्व समावेशक योजनेतील, तशा घरांचा आता म्हाडा शोध घेत आहे. जशी कोकण मंडळाची जी लॉटरी निघालेली होती, त्यामधील टॉवरमध्ये काही लोकेशनला 5 घरं होती, काही लोकेशनला 10 घरं होती, काही लोकेशनला 15-20 घरं होती. तशी मुंबईमध्ये सुद्धा टॉवरमध्ये जी घरं असतात, ती म्हाडाला मिळत असतात. त्यानुसार लवकरच घरांची संख्या, किमती निश्चित करून मार्च अखेर व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध केल्या जाईल. बघा, मी तुम्हाला पहिले सांगलं, की म्हाडाची पूर्ण तयारी झालेली आहे. घरांची जुळाजुळव सुरू आहेत. जशी पूर्ण माहिती पूर्ण तयार होईल, तेव्हा ती जाहिरात काढली जाईल. मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी 2007 ते 2019 दरम्यान यावर्षी सोडत काढण्यात आली. मात्र 2020 ते 2022 दरम्यान सोडतीत खंड पडला. इच्छुकांची प्रतीक्षा लांबली आणि थेट 2023 ला सोडत निघाली. आता डायरेक्ट 2024 ला मुंबई मंडळाने सोडत काढलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस ती खंत पडलेल्या आहेत, ज्यावेळेस म्हाडाने लॉटरी काढलेली नाही, ते त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. मंडळ 2025 मध्येही सोडतीची तयारी करीत होते. बघा, 2025 मागच्या वर्षी सुद्धा मुंबई मंडळाची लॉटरी निघणार होती. मात्र सोडतीला घरेच नसल्याने मंडळाने 2025 मध्ये सोडत काढली नाही. बघा, 2025 मध्ये त्यांना घरच नव्हते, त्यामुळे त्यांनी सोडत काढले नाही. पण 2025 मध्ये जी घरं मिळाली आहेत आणि 2026 मध्ये जी घरं आहेत, काही प्रोजेक्टची घरं रेडी आहेत आणि जे निर्माणाधीन प्रोजेक्ट असतात, त्याच्यामधील जे म्हाडाला जी घरं मिळत असतात, म्हणजे त्याची आता जुळवाजुळव सुरू आहेत. असे टोटल 5,000 घरांची ही जाहिरात निघणार आहे. पण आता मात्र 2026 मध्ये ही सोडत काढण्यावर ठाम आहे. म्हणजे 2026 मध्ये ही जाहिरात निघणारच आहे. याची माहिती ऑलरेडी पहिले पण आपण या आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळेच तयार घरे नसली तरी सोडत काढण्यासाठी मंडळाने जे निर्माणाधीन प्रकल्प आहेत, त्यांचा या समावेश करण्यात येईल. जे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत,
त्या प्रोजेक्टमधील जी घर आहेत त्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात येईल. आता याच्यामध्ये कोणते घर असणार आहेत तर बघा, सर्वप्रथम सांगतो की पत्रा चाळीतील 2398 घरांचा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. ती घरं असणार आहेत विक्रोळी. विक्रोळी ही प्राईम लोकेशन आहेत, सेंटर लाईनला आहेत. येथे जे लोकेशन आहेत, जे पत्राचाळ असतात, त्याचा जो डेव्हलप प्रोजेक्ट असतो, त्याच्यानंतर येथे 2398 म्हणजे 2400 घरं या एकाच लोकेशनला असणार आहेत. त्यानंतर जे कन्नम्मा नगर आहेत, विक्रोळी कन्नम्मा नगर, इथे जो प्रोजेक्ट आहे तो 1300 घरांचा प्रोजेक्ट आहे. विक्रोळीला 2398 जो पत्राचाळीचा प्रोजेक्ट, त्यानंतर कन्नमवार मधील 1300 घरांचा प्रोजेक्ट, त्यानंतर शिव प्रतीक्षा नगर येथे 500 घरांचं काम समावेश सोडतीत केला जाईल. जे सायन आहेत, सायन्स स्टेशन पासून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे. येथे जवळपास 500 घरांचं काम, एकाच लोकेशनला 500 घरं असणार आहेत आणि ही सर्व घरे निर्माणाधीन आहेत, म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. त्या लोकेशनला आपण जेव्हा जाऊ, व्हिजिट करू, जेव्हा या सोडतीची पूर्ण माहिती येणार आहेत, लोकेशन येणार आहेत आणि घरांच्या किमती आणि सॅम्पल पॅट याची सर्व माहिती आपण तुम्हाला जेव्हा याची जाहिरात येणार आहे, त्या जाहिरातीमधील जी माहिती देण्यात येणार आहे लोकेशन आहेत, त्याची माहिती आपण स्टेप बाय स्टेप परत प्राईम लोकेशन आणि तेथील सॅम्पल पॅट पाहणार आहोत. या घरांमध्ये जी सर्व घरे आहेत, अशी संख्या जवळपास 4200 पर्यंत जाईल असं म्हाडाने सांगितलेलं आहे. यात काही विखुरलेल्या तयार घरांचा समावेश करून जी विखुरलेली घरं आहेत, म्हणजे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं, जी म्हाडाला जी घरं मिळत असतात, त्यांचा पण सुद्धा या लॉटरीमध्ये समावेश होणार आहे. म्हणजे अशी टोटल आपल्याला 5000 घरांची सोडत करण्याचे नियोजन असून म्हाडातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी जे लोकमत, लोकसत्ता जे दैनिक वृत्तपत्र असतात, जेव्हा त्यांच्याकडे अशी काही माहिती असतात, तेव्हा ते रिपोर्टर लोकांना बोलत असतात आणि त्यांना सांगत असतात, प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, की आमचं आता असं पुढचं नियोजन आहे. म्हणजे अशी त्यांच्या जे रिपोर्टर आहेत त्यांना अशी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली. जशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जे निर्माणाधीन घरांचा समावेश या सोडतीत केला जाईल, म्हणजे ही घरं 2027 किंवा 2029 मध्ये पूर्ण होणार आहेत. म्हणजे ही जी अंडर कन्स्ट्रक्शनची घरं आहेत, हे 2027 किंवा 2029 याचं पोझिशन मिळणार आहेत. म्हणजे ही घरं तयार होतील. निर्माणाधीन प्रकल्प आहेत, त्यामुळे जे प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असतो. या घरांच्या विजेत्यांकडून विकासकांप्रमाणे 5 टप्प्यात घरांची विक्री किमती वसूल केली जाणार आहेत. यांचे पैसे तुम्हाला 5 टप्प्यामध्ये भरावे लागतील. म्हणजे जसे विकासक जसे आपले जसा फ्लोर वाईज घेतात, जसे फ्लोर तयार झाल्यानंतर ते पेमेंट घेतात, तसे सुद्धा म्हाडा सुद्धा तुमच्या या याच्याकडून जे 5 टप्प्यामध्ये तुमचे पेमेंट तुमच्याकडून घेणार आहेत. अर्जदार किंवा विजेते ठरतील, पण त्यांना हक्काच्या घरासाठी ताब्यासाठी काही वर्ष वाट पाहावी लागणार आहेत. म्हणजे या लॉटरीमध्ये जर तुम्हाला घर लागलं, तर तुम्हाला ताबडतोब घर मिळणार नाहीत, कारण की सर्व प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2027 किंवा 29 पर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. तर असा हा म्हाडा लॉटरी येणारा अपकमिंग म्हाडा लॉटरी मुंबईचा प्रोजेक्टची आपण माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल, तर निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.